20 वर्षांची परंपरा जपत दशामाता पालखी सोहळा संपन्न। भाविकांचे श्रद्धास्थान दशामाता यांचा आज पालखी सोहळा संपन्न करण्यात आला। चोपडा शहरातील 20 वर्षांची परंपरा जपत श्री दशामाता देवस्थानच्या वतीने मंदिरापासून पालखी सोहळा सुरुवात झाली। यावेळी श्री दशामाता महाआरती करून संपूर्ण शहरात पालखी सोहळा संपन्न करून आणि श्री दशामाता पालखी सोहळ्यात तृतीय पंथ्यांनी श्री दशामाता पालखी सोहळा मोठ्यात सहभाग घेतला आणि महिला भाविकांनी श्री दशामाता यांची ओटी भरून आशीर्वाद घेतला। यावेळी महिला भाविकांकडून दशामातांचा जय जयकार करण्यात आला। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। 20 वर्षापासून दशामातेचं खूप सुंदर देवस्थान आहे आणि खूप सुंदर पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येतो। सर्व भक्तगण मिळून हा आनंदोत्सव साजरा करतात। मागच्या 20 वर्षापासून ही परंपरा सलग चालू आहे। आमचे काका खूप मेहनत घेतात आणि खूप भक्तमंडळींना खूप आनंद होतो। होणारी माता आहे, खूप जणांना इथं श्रद्धेने हे लाभलेलं आहे, नवस जे घेतलेलं आहे ते पूर्ण सफल झालेलं आहे। खूप सुंदर आणि छान मूर्ती आहे, खूप सुंदर मंदिर आहे। जय हिंद, जय खानदेश, आई दशामाता की जय, खानदेश माता की जय। मी खानदेश कलावंत रॉकी राजपूत। आमच्या घरात गेले 20 वर्षापासून जी परंपरा चालू आहे, आज आमच्या मंदिराची पालखी उत्सव आहे। जसं सालाबादाप्रमाणे मागच्या वर्षी आपण आपल्या चॅनलवरती सगळे प्रेक्षकांनी बघितलं असेल, म्हणजे श्रद्धेचे स्थान हा एक जो विषय आला तो खूप आगळा वेगळा आहे आणि आई दशामातेसाठी सगळे भक्त खेड्या पाड्यातले लांब लांबचे येतात। तसेच आपल्या मंदिरावरती तृतीयपंथी यांचंही खूप चांगली श्रद्धा आहे। तर आपण अवश्य आता जरी बातमी बघत असाल तर एकदा नक्की आईचं दर्शनाला या, असं मी सगळ्यांना आग्रह केला। जय माता, जय दशामाता। सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा पालखीची मिरवणूक होते। सर्व भाविक भक्तांनी आनंद घ्यावा, लाभ घ्यावा, मंदिरात दर्शनाला यावा। जय दशामाता। काय दिसत